वडिलांनी आईला विचारलं की रात्री तुम्ही कुठे गेला होता दोघी जणींनी, फक्त एवढंच विचारलं बाकी काही. आईने सांगितलं आम्ही असं सांगितलं की त्याच्यानंतर परत कधी मी सांगून जायचं. आजोबांना आजोबांना काय म्हणायचे, दादा म्हणायचे ना, आणि आजीला आजीला आई शांत अगदी रुबाब बिबाब काय वहिनी बहिण्या नाही त्या आणि आमचे यजमान बाकी कोण नाही. हे दोघं शांत अगदी सगळ्यात शांत होते दोघं. आणि दोघंही गाई गाई करायचं. नाही गाई करायचं मामा आणि नंदू मामा गाई शांत अगदी रुबाब बिबाब काय वहिनी बहिण्या नाही त्या आणि आमचे यजमान बाकी कोण नाही. हे दोघं शांत अगदी सगळ्यात शांत होते दोघं. आणि दोघंही गाई गाई करायचं. नाही गाई करायचं मामा आणि नंदू मामा गाई नंदूताई आणि आजोबा काय 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 नाही पण इम्प्रेशन पडतं पण घाबरायच्या मामी तुम्हाला आता पण आता आणि नदुताई यांना बघ माझी मैत्रीण असते नदुताई. बघा नदुताईचा जास्त संवाद घडला योगिनीमुळे पण जास्त हे झालं दरवर्षी यायचे. आणि तू रेखा मामीबद्दल सांगतो. एकदम मस्त खाणं पिणं व्यवस्थित सगळं केव्हाही जा तुम्ही संजयला डोसे आठवतात. जावई सासूबाईबद्दल बोला. आई सासू बॉन्डिंग आहे म्हणजे वेगळं बॉन्डिंग आहे. आणि म्हणजे एक जस्ट गोष्ट आहे की म्हणजे बाबांनी मला बोलता सांगितलं आताच काय घेतलं काय नाही की त्यावेळी बाबा म्हणजे कोकणामध्ये राहायचे. पण म्हणजे एकदा असं झालं होतं काहीतरी काकू कदाचित जास्त बरोबर सांगेल की काहीतरी बाबांना पाहिजे होतं म्हणजे पैशासाठी समोर त्यांना ते रेंट वगैरे पे करायचं. तर त्यावेळी म्हणजे बाबा असेच नुसते थोडेसे बसले होते विचार करत होते. त्यावेळी महिन्यामध्ये काकू तिकडे आली. बाबांना स्वतःहून विचारलं की काय झालं. काकूने सांगितलं असं असं आहे. त्याच्यानंतर काकूनी बाबांना न सांगता स्वतःहून जाऊन ते जे मालक आहे त्याचे आहे त्याला रेंट पे करून आले. आणि असं कित्येक वेळा आहे. म्हणजे त्यातली एक गोष्ट सांगते म्हणजे हे जे बॉन्डिंग आहे स्पेशली माझ्या बाबांचं आणि काकूचं आणि ते वेळोवेळी व्यक्त करतात. बाबा जे आहेत माझे ते सुद्धा थोडेसे तसं अव्यक्तच आहेत. हां तर ते पण म्हणजे मी त्यांच्या तोंडातनं या एक फक्त हे झाली म्हणजे एक्झाम्पल झालं. कारण त्यापूर्वी सुद्धा असे अनेक काही किस्से आहेत की ज्याच्यामध्ये ते काकूंचं नाव म्हटलं ते थोडेसे जास्त खुलतात. मी बघितलेलं आहे. तर ते एक आहे म्हणजे जो माणूस थोडासा अव्यक्त आहे व्यक्त करत नाही पण अशी ही बॉन्डिंग ठेवून ते एक रिलेशनशिप ठेवून त्याला थोडंसं कुठेतरी आनंद मानसिक समाधान मिळून जाणं हे खूप मोठी गोष्ट कोणत्या घरी तिने रागा गेला आहे अजून जास्त म्हणजे लहानपण तिकडेच गेला आजीकडे गेला पण ते जेव्हा कधी पण यायचो नंतर पण म्हणजे नंतर 1990 नंतर यायचो कधी काकूला असा रागात गेला आहे चिडली आहे कोणाकडून असं कधीच बघितलं. कायम आपली बसून खेळत इतरांची नीट म्हणजे हे करत की बरोबर अगदी सगळ्यांना सांभाळायचं. तो एक बरोबर चांगला आला पाहिजे. आणि माझ्या बाबांना ना काकूविषयी म्हणजे हे काय म्हणता आई सासू बॉन्डिंग आहे म्हणजे वेगळं बॉन्डिंग आहे. आणि म्हणजे एक जस्ट गोष्ट आहे की म्हणजे बाबांनी मला बोलता सांगितलं आत्ताच काही दिवसांनी काही महिने की त्यावेळी बाबा कोकणामध्ये राहायचे.
पण मग ते एकदा असं झालं होतं काहीतरी काकू करायची जास्त बरोबर सांगेल की काहीतरी बाबांना पाहिजे होतं पैशाचं वगैरे आणि समोर त्यांना ते रेंट वगैरे पे करायचं. तर त्यावेळी म्हणजे बाबा असेच नुसते थोडेसे बसले होते, विचार करत होते. त्यावेळी माझ्यामध्ये काकू तिकडे आली आणि मी बाबांना स्वतःहून विचारलं की काय झालं. तर बाबांनी सांगितलं असं असं आहे. त्याच्यानंतर काकूनी बाबांना न सांगता स्वतःहून जाऊन ते तिथले जे मालक आहे त्यांचे आहे त्याला रेंट पे करून ते आले. आणि असं कित्येक वेळा आहे. मी त्यातली एक गोष्ट सांगते म्हणजे हे जे बॉन्डिंग आहे स्पेशली माझ्या बाबांचं आणि काकूचं, आणि ते डोळ्यावेळी व्यक्त करतात. बाबा जे आहेत माझे ते सुद्धा थोडेसे जसं अव्यक्तच आहेत. हां, तर ते पण म्हणजे मी त्यांच्या तोंडातनं या एक फक्त हे झाली म्हणजे एक्झाम्पल झालं. पण त्यांच्यापूर्वी सुद्धा असे अनेक काही किस्से आहेत की ज्याच्यामध्ये ते काकूंचं नाव घेतल्यावर ते थोडेसे जास्त खुलतात. हे मी बघितलं तर ते एक आहे म्हणजे जो माणूस थोडासा अव्यक्त आहे तो त्याला व्यक्त करत नाही, पण अशाशी ही बॉन्डिंग ठेवून ते एक रिलेशनशिप ठेवून त्याला थोडंसं कुठेतरी आनंद मानसिक समाधान मिळून जाणे खूप मोठी गोष्ट आहे. मी पण लहानपणापासून किती वेळा पाहिलं. बाबांनी काय सांगितलं सोपवलं तुझ्या आठवीपासून बाहेर पडला तो 8वीपासून जेव्हा शिक्षणासाठी अंबरनाथला आला तेव्हापासून तो रंगातून बाहेर. अंबरनाथून अंधेरीला येणं सुद्धा काय सोपं आहे. किती वेळा कायम हो, बापूंचं आणि माझं पण खूप जमायचं. बापू आणि सगळे यांचे मित्र सगळे नंदू वगैरे म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर खूपच लहान होतो, 10 वर्षाचं. 10,000 झालं लग्न, त्यावेळेस मी खूप रडलो होतो. सासूबाई थोड्या काष्ट होत्या, प्रेमळ होत्या. बापूंचं सगळ्यात प्रेम, बापू आणि चंदू काका म्हणली की मिडियम होते. काकांचं खूप प्रेम होतं. वहिनी अजूनही आहे. ती गावी आली की आम्हाला खूप आनंद व्हायचा. नरहंतला पण तसंच होतं. माझा पण एक दुःख आहे, पण आधी पण प्रेम होत्या पण थोडंसं सवय प्रेम करायला पण थोडं सासूबाई दाखवलं. सासू कशी असते नाही, सासू कशी असते परफेक्ट होतं. बापूंचं जास्त प्रेम होतं नरवत. तिने सगळं घर सांभाळलं, उभं केलं. मुलांची शाळा इकडे तिकडे सगळं म्हणजे भयानक होतं सगळं. एवढा तुम्ही सगळं सावरून व्यवस्थित उभी आणि देवधर्म आणि काटेवर त्यामुळेच ते ठरल्या. मी याचं तेव्हा 3-3.5 झाले की ते गणपती मंदिरात चहा झाला की मी लगेच निघायचो. मग माझी घाई म्हणजे पहिल्यापासून तशीच होती. लगेच दोघे जण तुम्ही सेम. दोघे म्हणजे वडिलांच्या पहिली चाचणी आता वेळच्या वेळी सगळं झालं. 3 जण व्हायची. म्हणजे तुम्ही लोकांनी आजी पटकन काय आमचे दादा जेव्हा नेहमी मास्तर म्हणायचे, मास्तर बाई आल्या, मास्तर बाई हेडमास्टर म्हणायचे. दिशेला कोणता म्हणजे पुढे त्यांना माहिती सगळ्यांची आणि घाटोळे हक्कांना घाटोळे. आपले बालपण खूप छान गेलं. पुढे पण आयुष्यातील म्हणजे लास्ट इयर आय गेस अराउंड मेच्या टाईमला जेव्हा मी इकडून शिफ्ट होत होतो, सो तेव्हा बाबा आणि आजी आत्याकडे राहिलेले. सो मी, आई आणि दादा इकडून सगळं शिफ्ट केलं. म्हणजे सगळं ट्रकमध्ये भरलं आणि आम्ही गाडीतनं जात होतो. तर जाण्याच्या आधी आत्याकडे गेलेलो आजी आणि बाबांना भेटायला. तर तेव्हा मी 22 वर्षात पहिल्यांदा आजीला रडताना बघितलं. सो म्हणजे न व्यक्त होणारे पण
त्यांचं हे असतं. आणि अजून एक कॉन्ट्राडिक्टरी आठवलं नाही, काय ती चिडत नाही म्हणून. तर इकडे बाहेर, इकडे समोर. आता आपण सगळं कुठे पण सांगतो. दाखवत नाही फिरते पण दाखवत नाही. काय म्हणते? आपलं ते बॉम्बे डाईंगमध्ये लागल्यानंतर पहिला पगार तिच्या हातामध्ये दिला मी. आईच्या हातात नाही ना. आणि त्या लहान असताना केदार लहान असताना मला कशाला तरी हे मिळालं होतं त्यावेळेला त्याला हे दिलं होतं एक खेळणं दिलं होतं. आम्हाला माहिती आहे फक्त एवढंच विचार बाकी काही. आईने सांगितलं आम्ही असं केलं. त्याच्यानंतर परत कधी आम्ही थांबून जाईल. आजोबांना काय म्हणायचे दादा म्हणायचे ना, आणि आजीला आजीला आई आजोबा काय म्हणायचे. मालकी तेच मालकी म्हणायची आली आली. मालकी म्हणायची. त्याच्यासाठी तुम्ही हर्षद आजोबांची नो वेस्टेज, कमी पैशात कसं परफेक्ट करावं राहतं, म्हणजे जेवढे पैसे लावाय तेच डिप्लोमॅटिक म्हणजे डिप्लोमॅसी राहतं, म्हणजे प्रत्येकाला अशी अडॅप्टेबिलिटी, म्हणजे डिप्लोमॅटिक म्हणजे एकाशी दुसऱ्याशी तर असं नाही, पण सगळ्यांचा बाइंडर म्हणजे लाईक नरेंद्र मोदी. फॅमिली म्हटलं की व्हेरियस आस्पेक्ट्स आले, प्रत्येक जण वेगळा आहे पण सगळ्यांचा कॉमन बाइंडर येतो, म्हणजे त्याच्यामुळे दॅट इज अ ग्रेट क्वालिटी. आणि बाकी मी तर कम्प्लिटली आउट ऑफ स्क्वेअर होतो, म्हणजे या फॅमिलीच्या किंवा तुमच्या सगळ्या सवयींच्या विरुद्ध एक नवीनच इंट्रोड्यूस होतो, पण तरी पण तिने मला अशा प्रकारे ॲक्सेप्ट करून घेतलं की लाईक वन ऑफ द फॅमिली. म्हणजे अदरवाईज म्हणजे मला पहिल्यापासूनच वाटत होतं मी असं काहीतरी इंट्रोडर आहे म्हणून, पण नाही, तिने तसं कधीच जाणव दिलं नाही. ती क्वालिटी फारच चांगली आहे. बाकी अख्खीच फॅमिलीने मला ज्या प्रकारे धर्माधिकाऱ्यांमधला एक बनवून टाकला. वहिनी बहिण्या नाही त्या आणि आमचे यजमान, बाकी कोण नाही. हे दोघं शांत अगदी सगळ्यात शांत होते दोघं जण. आणि दोघंही घाई करायचं. नाही घाई करायचं मामा आणि नंदू मामा गाई. आनंद असले वडिलांनी आईला विचारलं की रात्री तुम्ही कुठे गेला होता दोघी जणी. फक्त एवढंच विचारलं बाकी काही. आईने सांगितलं आम्ही असं केलं. त्याच्यानंतर परत कधी आम्ही थांबून जाईल. आजोबांना काय म्हणायचे दादा म्हणायचे ना, आणि आजीला आजीला आई आज आमचं गेट टुगेदर आहे. ऍक्च्युली सासूबाईंचं सहस्त्र दर्शन आणि गेट टुगेदर असा आम्ही एकत्र इव्हेंट छोटासा केला. तर त्याच्यासाठी मी काही थोडंसं लिहिलं आहे, ते मी वाचून कवी नाही मी पण सुचल्या 4 ओळी लिहू म्हटलं काही सासूबाईंच्या सहस्त्र चंद्रदर्शन. आईपेक्षा मी आईंबरोबर राहिले मी जास्त, वाण नाही पण गुण गाईचा लागला आहे काही रास्त. शिरा आणि बटाटे वडे करतात एकदम भारी, करायला कधीही सांगितले तरी तयार असते स्वारी. सणवार सर्व करते मी हौशीने, सणवार सर्व करते मी हौशीने, पण खरं सांगते सर्व करते सासूबाईंच्या शिस्तीने. एकमेकांच्या संगतीची सवय होते खूप, 4 दिवस त्या नसल्या की चुकते खूप. गप्पा नाही फार मारत पण असल्याचा आधार असतो, वेळ प्रसंगी खंबीरपणे उभ्या राहतील याचा मनात विश्वास असतो.
मनातली सुख दुःख, पण मला कळतात ती थोडीफार क्षणमात्र. नाती काही असतात जी व्यक्त होत नाहीत, पण माहीत आहे मला त्यांना देखील आमच्याशिवाय करमत नाही. कलप लावून काठाची साडी नेसून कानातले गळ्यातले घालून हाऊस आहे नटायची. त्यामुळेच मला कधीच वेळ येत नाही स्कर्ट फ्रॉक पॅन्ट घालताना विचारायची. चहा करायला तयार असतात नेहमी आमच्या सासूबाई. मूठ बस सतत करून थकत नाही सासूबाई. घड्याळ्याच्या काट्यावर चालतो त्यांचा जीवनक्रम. खरंच अशी शिस्त शिकावी इच्छा करते मनोमन. बोजी म्याव त्यांना आधू आहे त्यांची नातवंड, त्यांच्यावर आहे आजीचे प्रेम उदंड. केदार अंजू मंदार स्वाती संजय मिळून एवढंच त्यांचं विश्व. त्यांच्यामध्ये गुंतून घालतात सारा वेळ मस्त. देवधर्म करणं आणि कामात व्यस्त राहणं हीच त्यांची आवड. त्यामुळेच त्यांना कधीच नसते सवड. कायम राहू दे अशीच एनर्जी आईंची, हीच प्रार्थना आहे आम्हा सर्वांची. सहस्त्र दर्शन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार. ते काही गाणं नाही आहे ग, एक 2 ओळी आहे फक्त त्या. काय रामाला का माहीत नव्हते, सोन्याचे ते हरिण नसते. मन व्यर्थची चिंता करीत बस, होणार असे ते होत असे. असंच आहे ते. म्हणजे असं त्याला चाल बी अजून काहीतरी पुढे आहे, पण ते मला माहीत नाही. पण तू कशी म्हणायचीस मला? असंच आहे गाणं ते. कसं? असंच म्हणतात. परत एकदा म्हण. मला का माहीत नव्हते, सोन्याचे ते हरिण नसते. परी परी मन व्यर्थची चिंता करीत बस, होणार असे ते होत असे.